डब्यामध्ये 13 लिटर पाणी बकेटमध्ये आणि 2 किलो गंधक 2 किलो गंध 1 किलो आणि बघा 13 लिटर पाणी घ्यायचं एका डब्यामध्ये पातेल्यामध्ये आणि जेवढे तर तुम्ही घ्याल की घरचं पातेलं आंघोळी बिंगोळीचा किंवा परत पाणी किंवा काहीतरी बनवशील मरचीला 2 किलो गंधक 1 ही जी किलो काय चुना औषध बनवली की 13 तिकडे लिटर तेवढं ठेवायचं. आणि खालून जे आहे ते त्याला ही काय जाळ औषध होतं लावायचं. मी काहीतरी वापरतो किंवा जनावर पाणी पिणे पाजाल की मरण जनावर काय होईल. हा सांगतो तुम्हाला काळजीपूर्वक. तर काय करा तुम्ही 13 लिटर पाणी घ्या, त्यात 2 किलो गंधक मिळतं तुमच्या पेन्सिल वगैरे असं तुमच्याकडे गंधक मिळतं की नाही मिळतं. ते पाण्यात विरघळत नाही आणि त्याला सांगायचं मला ओरिजिनल पाहिजे. पाण्यात जर नाही विरघळत जर लाल कलर नाही आला तर आपला कार्यक्रम ओळखायचं. पाण्यात गंधक ती विरघळत नाही. उकळून 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 पाण्यात त्याचा लाल कलर येतो. काय होते आता अंडवत बघा तुम्ही अंडवत हे शेतकऱ्यांना आणले बघा ती कलर बाबा कसा कलर येतो पाण्यात बाबा लाल कलर येतो त्याच्यात. आणि 1 किलो चुना टाकायचा आणि खळा 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 उकळायचं. काय करायचं गंधक पाण्यात विरघळत गंधक पाण्यात विरघळत नाही. गंधक विरघळण्यासाठी तर जाळ लावायचा आहे. जाळ नाही कीटकनाशक नाही ते लाईम सल्फर पाण्यात विरघळतो तो असा लाल कलर येतो. जरा हा मावा पांढरी माशी थेट आळी बिळी खलास हा एका एक नंबर विशेष नाही. कार्यक्रमच त्यांचा सगळ्यांचा. पिकाला कॅल्शियम मिळालं भरपूर माल लागणार. कापसा बोंड फुलं केळी सोयाबीनला भरपूर लागणार कॅल्शियम. याचा रेट किती आहे माहिती आहे अमेझॉनला बघा तुम्ही बघा जर आता बघितलं किती काढतात का 1200 आताच बघितला मोबाईलवर ऑनलाईन किती बघितला. आणि कलर कसा आहे असंच आहे का ज्याला 20 रुपये करायचं ते न करा आणि ज्याला दुसरं वाढायला ज्यादा पैसे येते ना ऑनलाईन मागवा. काय करायचं तुम्ही पाकिट किती घालताय बाहेर घालताय की नाही. कळीचा चुना किंवा खायचा चुना बेस्ट तुम्हाला काय करा गुळाचा वापरला तरी चालतो काय अडचण नाही विषय काय अडचण. पण खायचा चुना घ्या किंवा खडीचा चुना घ्या म्हणते. 1 किलो जर भेटतो खायचा चुना जर त्याला 1000 रुपये वाटले तर ते आपल्या माय मावलीला 1000 रुपयाची साडी घ्या. पांढरा कलर आला तर तुमचं डुप्लिकेट आहे लक्षात घ्यायची. कारण इकडं सगळं डुप्लिकेटचा बाजार लय आहे. 2 नंबर व्हायला लागले इथं काय 2 नंबरचे लालसर कलर आला की काय करा थंड व्हायला ठेवा. थंड व्हायला ठेवा आणि चुना आणि गाळ सगळा खाली बसेल. काय होईल गाळ सगळा खाली बसेल आणि वरचं जे काय असेल लाल 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 पाणी आहे हे लाल लाल पाणी काढून घ्या. काय घ्या हे किती निघेल 13 लिटर पाण्यामध्ये 6-7 लिटर निघेल. किती निघेल निम्म पाणी आटल निम्मा गाळमध्ये तुम्हाला येते 6-7 लिटर. गंध कसा किलो आहे 50-60 रुपये किलो. किती 60 रुपये किलो गेल सर. कसा आहे 2 किलोचे किती झाले 120 रुपये. चुना कसा किलो आहे 40 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो 40 झाला. मी काय म्हणतोय 160 रुपये झाले. आणि मग 7 लिटर जर मिळालं तर 25 रुपयात तुमचं 1 लिटर पडणार. आणि हे किती माहिती आहे 2 मिली प्रति लिटर पाण्याला फवारा. तुमची कसली पण आळी असू दे कसला पण थ्रिप्स असू दे लाल कोळी असू दे खलास ना विचारा जबरदस्त रिझल्ट आहे तुमचा. लाड्या बिल्या खलास. उसाला सोडलं तर फुटवे भरपूर आता येणार. हो ड्रीपला एकराला उसाला 5 लिटर द्या खूप गरजेचं आहे. तुमचं जे क्षार येतात ना क्षार आलं म्हणजे तिथं मीठ पांढरं तुमचं ते सोडलेलं आला म्हणजे ते क्षार एकत्र मीठ आलं म्हणजे जर मुळी पैसे जर घेऊन अडकला तर तुमचं ती मुळी पैसे आणण्याला अडथळा करायला लागला. त्या क्षाराचं विघटन करणार. काय करणार पांगवणार त्याला क्षाराला पांगवणार. म्हणून उसाला एकराला 5 लिटर खालनं द्या
उसाला एकदा जर तुम्ही हे जर उसाला 5-5 लिटर 4-5 वेळा जर दिला शेजारच्या उसापेक्षा तुमचा ऊस आई टाकूनच पुढे पोहोचते. काय करते चाललो बघ मी म्हणतोय त्याला मी निघालो का कोड चाल बोला ठेवतच नाही असं म्हणतोय काय तू थांब तिथं मी कुठे निघालोय काय आई टाकून आपला ऊस जायला पाहिजे. आणि ऊसाला जेवढा अमिनो ऍसिड वापरा तेवढी रिकव्हरी वाढणार आहे. ऊसाला आमचा एक व्हिडिओ आहे तुम्हाला इथे कागद आहे तुम्हाला कुठाची बघा पेपर अनिल पाटील ऊसाला रिकव्हरीचा पेपर कुठे आहे आमचा किरण दानवळे म्हणून शेतकरी आहे त्यानं दोघा मित्रांनी एकाच ठिकाणावरचं बियाणं आणलं. काय आणलं तर एकाची रिकव्हरी लागली 12 आणि 12च महिन्यात दोघांचे ऊस गेले आणि ज्याने अमिनो ऍसिड 7 लिटर सोडलं होतं त्याची रिकव्हरी लागली 14.30 किती व्हिडिओ मध्ये टाकलाय. आणि त्याला एक बटन असं काहीतरी चुकून झालंय काय म्हणून तो जो काय परिचारकांचा पांढरण कारखाना आहे बघा कर्मयोगी सुधाकर परिचारक पांढरण सहकारी साखर कारखाना या पंढरपूरच्या कारखान्यावर परत ऊस घेऊन गेला आणि त्यांनी ऊसाची रिकव्हरी केली. तर ऊसाची रिकव्हरी आल्या 13.61 किती आल्या 13.61. तुम्ही नुसतं आता ऊसाचा दर याच्यावर सुद्धा मागायचे नाही रिकव्हरीवर उद्या मागायला शिकला पाहिजे. आता कारखाना तुमच्याकडे रिकव्हरी नेते कशी नेते आता रिकव्हरी बघायला लागली ज्याच्यावर रिकव्हरी नाही साखर पडत नाही ती तोट्यात धंदा करायला मोकळी नाही. तुमच्या ऊसाचं साखर निघत नाही नेणार नाही ऊस मग तुमच्या ऊसाला जर साखर तुमच्या ऊसाला जर साखर ज्यादा पडायला लागली कारखाना फळ देणार इथं नाही नाही कारण त्यांना कानाला 10 किलो 15 किलो साखर ज्यादा पडणार आहे. तुमचा जर 500 टन गेला तर 750 किलो साखर ज्यादा मिळाले 750 गुणिले 30,000 रुपये ज्यादा मिळाले कारखान्याला पाहिजे. मॅग्नेशियम फक्त राहतोय मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला 25 किलोची बॅग 500 रुपये लिटर ते तुम्ही बरोबर याच्याबरोबर त्याच्यात मॅग्नेशियम नाही टाकायचं. मॅग्नेशियम मिळाले आम्ही रिकव्हरी वाढते मी ओरडून आणि उद्या भविष्यात तुम्हाला रिकव्हरी आता चालू झालंय रिकव्हरी बघूनच ऊस घेते ऊसात आम्हाला एवढा दर पाहिजे मग ती पण म्हणजे तुझ्या ऊसात आहे का साखर एवढी साखर निघत्या का पहिल्यासारखं नाही राहिला 5व्या महिन्यात ऊस जाणार 6व्या महिन्यात ऊस जाणार ऊसात साखर आहे का मशीनला चेक करायला लागेल. आता मशीन आलेल्या रानातच बघते ती त्याच्यात किती किलो निघत्या टनाला 100 किलो निघेल का 110 किलो निघेल. मग येणं जर साखर जर वाढली रिकव्हरी जर वाढली तर ऊस तुमच्या शेजाराच्या अगोदर मिळणार का नाही कारखान्यात कुणाचा फायदा लागणार त्यांचा फायदा लागणार ते ज्याच्या हित ऊस ज्या साखऱ्या नाही तिथं साखर ज्या आहे हे ऊस न्या त्यांना नेमले कशाला कारखान्याचा फायदा करायला तोटा करायला साधं गणित आहे. तुमच्या जर ऊसात जर साखर असेल तर तुमचा ऊस लवकर जाणार 1 महिना लवकर नाही तर मग ऊस पैसे देऊन मागावा मग ते म्हणणार तुझ्या ऊसात नाही आणि येणारा काळ 4 वर्षानंतर त्याच्यावर येणार आहे रिकव्हरी दर काय करतील सोयाबीनच्या मॉइश्चरवर तुमचे दर पाडते नाही एवढा एवढा एवढं मॉइश्चर आहे एवढं कमी मग तुम्हाला सांगतील तुमचे